वर्धा जिल्ह्यातील 33 प्राथमिक आरोग्य केंद्रांसह जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, शहरी आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी आवश्यक औषधे व साहित्य उपलब्ध करून ठेवण्यात आले आहे। तसेच सर्व आरोग्य संस्थांमध्ये शीत कक्ष, कूलिंग रूम देखील तयार करण्यात आल्या आहेत। उन्हात कष्टाची कामे करणारे कामगार, वृद्ध व्यक्ती, लहान मुले, गर्भवती महिला, स्थूल व्यक्ती तसेच काही औषधे घेणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी। नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे, लस्सी, ताक, निंबू पाणी यासारखे पेय सेवन करणे, हलके व फिकट रंगाचे सैलसर कपडे वापरणे, उन्हात बाहेर जाताना टोपी, छत्री, गॉगल व पादत्राणे वापरणे तसेच शक्यतोवर दुपारच्या कडाक्याच्या उन्हात घराबाहेर जाणे टाळावे, असेही आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर स्वप्नील बेले यांनी केले आहे। मध्ये उष्णतेची लाट आहे आणि आपला रेड अलर्ट मध्ये पण आहे, काल पण होता आणि आज पण आहे। तर या अनुषंगाने जे नेहमी आपण सांगतोय वर्धेमध्ये नेहमीच राहतं, पण यावर्षी थोडं लवकरच ही लाट आलेली दिसते। तर आपण जो आपला प्रवास आहे 10:30च्या सुमारासपासून तर 4:30 पर्यंत असं मला वाटतं की सध्या टाळावा, बाहेर न निघावं। आणि जर बाहेर अत्यंत महत्त्वाचं काम असेल तर थोडं टोपीचा वापर किंवा थोडं जे काही आपल्याला प्रिकॉशन घेता येईल त्यांनीच प्रिकॉशननीच तुम्ही निघावं। हेल्मेटचा वापर तर सक्तीने करायलाच पाहिजे सर्वांनी जेव्हा बाहेर निघत आहे, परंतु शक्यतो प्रवास टाळायचा आहे। भरपूर पाणी प्यायचं आहे, डिहायड्रेशन होणार नाही। भरपूर पाणी म्हणजे पाणी जर घाम जरी नसेल येत तरी पाणी आपला इव्हॅपोरेट होत असतो। तर या दृष्टीने मला असं वाटतं की जेवढं तुम्ही पाणी पित होते आता विंटर सीझनपर्यंत त्याच्यापेक्षा जास्त आता पाणी प्यायला पाहिजे तुम्ही लोकांनी, आणि शक्यतो उन्हातला प्रवास टाळावा। आणि सायंकाळी सुद्धा लाटा आता सुरू होणार काही दिवसामध्ये, तर सायंकाळी पण शक्यतो जेवढं होईल आपलं बांधून, डोक्याला बांधून, कानाला बांधून असा प्रवास आपण करायला पाहिजे असं ते मला तरी सुचवायचं आहे। धन्यवाद। आपल्या रुग्णालयांमध्ये, प्रत्येक रुग्णालयांमध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपण एक बेड राखीव ठेवलेला आहे। तिथे आपण कूलरची व्यवस्था करतो आहे। 15 तारखेपासून आपल्याकडे कूलर लागतील तिथे, आणि शीत कक्षाची व्यवस्था आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा करतो आहे। सर, लहान मुलांनी आणि वयस्करांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे, कारण की पाणीचं सेवन लहान मुलं जनरली करत नाही। वयस्कर जे आहेत ते पण थोडं घरात राहतात, कमी फिरतात, त्यांना वाटतं की आपण घरीच आहोत, परंतु पाण्याचं सेवन हे अत्यंत करणं गरजेचं आहे। आणि शक्यतो ORSचं पाणी पिणं किंवा साखर मीठ पाणी, आणि शक्य असेल तर नारळाचं पाणी हे पिणं पण थोडं गरजेचं आहे। इलेक्ट्रोलाइट जो इम्बॅलन्स होतो तो होणार नाही याने, आणि जे सोडियमची कमतरता वगैरे होतो वयस्कर लोकांमध्ये ती पण होणार नाही। तर साखर मीठ पाणी हे पण एक प्यायला मी एक आवाहन करतो। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।